राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 2 इंचापायी फक्त UP आणि बिहारमधलीच बावळाट झाली आहेत अशातला भाग नाही, आपली कुठेही कमी नाहीत. आणि त्याचं मूळ कारण हा मोबाईल, ही अशी रंगीबेरंगी दुनिया, पैसा पाहिजे, म्हणजे असं कसं जसा आहार तसं विचार, म्हणजे संस्कार कमी व्हायला लागलं. आजची जी घटना इचलकरंजी आपल्याच राज्यातली आहे. नेमका विषय काय बघू. इचलकरंजी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय. आव्हाडे पार्क ह्या ठिकाणी इचलकरंजीत बघा कंपन्याला आहेत, कामगारला आहेत तिथं, आणि आपले कमी पडत असल्यामुळं बाहेरून बोलावलं जातात. आणि बाहेरचे लोक काय करतात, भात खाणार, बटाटे खाणार, टमाटे खाणार, कचून काम करणार 300 रुपयात, लय झालं ते 400 रुपयात, त्यांना लय झालं तेवढंच असं असतं. ते MP मधून त्या ठिकाणी एक जोडपं आलं. तर पुष्पराज आणि मीना ही नवरा बायको आली, भाऊ येऊन द्या. तिथं आली, काम करायला लागली, सगळं व्यवस्थित. त्या मीनाचं आणि त्या पुष्पराजचं लग्नाला 8-9 महिने झाले होते कालावधी. ते मीनाच्या गावचा अजून एक पोरगा तिथं आलता, एकाच गावची, पण कसं होतं की लय असं फक्त ओळख होती, लय असं घनिष्ठ संबंध नव्हतं. आणि त्याचं नाव आहे सुनील रावत. सुनील रावत त्या ठिकाणी आला, 17 वर्षाचा पोरगा. आणि ते काय आता 100-200 रुपये दिले की कुणी बी डुप्लिकेट करून देतं, काही बी तसा विषय असतो. झालं ते आधार कार्ड ते कामाला लागला, हे कामाला एकमेकाच्या ओळखीने. आणि ती बाई घरीच राहायची आपली मीनाबाई, 19 वर्षाची. आणि त्याचा जो नवरा आहे तो 24 वर्षाचा होता. आणि शिवजे पंटर हे 17 वर्षाचा. आता यांनी लय टाईम उशीर लावलाच नाही, आला की 2-3 दिवसातच त्यांनी सुरुवात केली बा कशाला, बोलायला, हसायला. झालं का भांडी, झालं का जेवण, झालं का, म्हणजे असं थोडक्यात. ते म्हणजे चांगले आहे वाच तसं. आता 17चा तराट पोरा, नवरा काय कमी नव्हता, पण शेणची जँकी फँकी राहणे म्हणून असतं. ते रंगीत केस करणे, चॉकलेटी वाढतात बघा, ती गोड्याच्या शेपट्याला केस असतात तसलं लाल लाल, तसलं बी करतात काही, असं असतं. तर ती वेगवेगळे कट, ती आणि कचून काम करतात, काम इतकी करतात की पार नको तिथं फोका येतो यांना. पण बाहेर माजलंय ते मोबाईल मोठ्या तवा. आता तर ते चायनाचा पिरियड मोबाईल बुडाला. पहिले तर चायनाला असे मोठा स्पीकर असायचे, अख्ख्या गावाला ऐकू येते मोबाईल चालू केल्यावर. ती 5-6 महिन्याचा खेळ तो. आता जरा लोक स्टँडर्ड मोबाईल घ्यायला लागले 10-12 हजाराचं, ती मिळत 2,500-3 हजारात. आता ही त्याची विचारपूस चौकशी करता करता फोनवर शिले जागपाक बोलायचं तुम्हाला सांगतो. मग ही फोन नंबरची देवाणघेवाण झाली पहिल्यांदा. एखादं लपडं काय असं लगेच सुरू होत नाही की कर सुरुवात, असं नसतं कधी. स्टेप बाय स्टेप कार्यक्रम असतात तो. शेव मागं हटायचं नाही यांनी. आणि तिने रिस्पॉन्स दिला की विषय जरा मार्गी लागतो, तुम्हाला कळायचं नाही आतलं. झालं बाबा, तिने मोबाईल नंबर दिला, तर हा रोमॅन्टिक बोलायचा त्याच्यात, अश्लील बोलायचा त्याच्यात. म्हणजे काय तिच्या शरीराचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्याच्याहून बोलायचा. तुमची काहीतरी त्या बाईचं जे सौंदर्य आहे, तिची जी फिगर आहे त्याच्याहून बोलायचा. आणि कसं आहे, 19 वर्षाची पोरगीच ती. आता तिला काय पोरणा स्वर 8-9 महिने लागणार झालेलं. तिला स्वतःचा प्रपंच कळायला पाहिजे होता किंवा काय. बरं नाही तर मग ही असली ठोकेच ठेवायचं होतं. कायला मरायला लग्न करायचं, डोक्याला ताण मोकार, काय लग्न करायचं नाही करायचं. हां बरं, अजून इतर धंदे उपलब्ध आहेत, वेश व्यवसाय करू शकते, बिचारे आतृत आत्म्याची ताण बागू शकते, काही पुण्याचं काम आहे ना, पैसे मिळत्यांवर. काय डोकं लावी ते, ह्या लग्न बी करायचं आणि ठोक्या बी पाहिजे, लय अवघड आहे दुनियाच. हिने त्या रिस्पॉन्स द्यायला त्या मीनाबाईने सुरुवात केली. ती पोरग इतकं चॅप्टर होतं की तिला शरीर संबंधात तिचं मन कसं परिवर्तित करायचं याच्या दृष्टीने त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली. तो काय करायचा, समजा आपल्या फिल्म असतात ना, अश्लील फिल्म साईट असतात, त्यातलं स्क्रीनशॉट काढायचा, म्हणजे फोटो काढायचा. स्क्रीनशॉट काढतायत तुम्हाला माहिती, चालू व्हिडिओमधला 5-7 मिनटं 10 मिनटात व्हिडिओ, त्याचा स्क्रीनशॉट विशिष्ट पोज, संबंध करतानाची विशिष्ट काय म्हणजे असतात वेगवेगळे फोटो, तसले फोटो काढायचा आणि ती फोटो सेंड करायचा व्हॉट्सअपवर घ्यायच्या. सांग बरं कुठला आवडला, सांग बरं कुठली पोज आवडते, असले. ही दुनिया तुम्ही आम्ही समजतो त्याच्यापेक्षा लय पुढे गेली. हा आपल्या डोक्यात फक्त एकच, वापसा आला का पाणी घालायचं. वापसा म्हणजे शेतीचं सांगतोय मी तुम्हाला, पिकाचं. हां पारान बिघडून द्यायचं नाही, चांगला काढायचा, डोक्याला ताण नाही,
कष्ट करा भाकर खा, ही सगळ्या जगण्याची योग्य पद्धत. पण काही अवलादी म्हणजे अशा असतात, फुलभाज्या बघितल्या तुम्ही, फुलभाज्या तिकडून पेटावला ना की 1 मिनिटापर्यंत जळतो, 30 सेकंदापर्यंत जळतो, पण त्याच्यावरती लय भारी चांदण्या बिन्या मस्त दिसतं. ते फुलभाज्यासारखं जीवन झालं या किड्यांचं नवीन आताच्या. यांना जगणंच नकोय, यांना तोंड असून तरी हरकत नाही, पण फुलभाज्यासारखं जागायचं अशा पद्धती झालं हो. ह्यांनी आता ते असलेली फिल्म आमकं तमकं ती दाखवल्या. मग आतलं विचारायला सुरुवात केली, नवरा कसा करतो, किती वेळ करतो, हे ते आता पर्सनल जास्त सांगून देत त्याचं आयुष्य. शिबाया बावळाट हिने सांगितलं एकमेकात. आणि हे दुपारचं घरी होतं 12-1च्या टायमात. हा उन्हाचा तसा तडाखा वाढन ना, आणि दिवस जसा डोक्याविन ना तसा बराचले तडाखा उष्णता वाढते, त्यांना ठेवा. बरीचशी लफडी उन्हात नाहीच होत्यात गामागोम पार. यांनी 1च्या आसपास दाट्यात लावला भावा तिथं. हा ती सुट्टीच नाही त्यांनी. ते इतका रंगारंग कार्यक्रम झाला की ते बायाला खुश असलं. नवीन पण आहे, वेगळे पण आहे, सगळंच नवीन आहे. शरीराच्या गामाचा गंधसुद्धा नवीन आहे, स्पर्श नवीन आहे. प्रत्येक पद्धत वेगळी असते, त्यात काय वाद नाही. अशा प्रकारे ह्यांचं लफडं या ठोकेश्वरबरोबर. प्रियकर बिरकर आपण म्हणत नाही, ती बुडाली शब्द, ती इतिहास झाला, ते नाही होत. ते आता 2025 चालले, हे ठोकेकर ध्यानात ठेवा. ते झालं चालू मोजून 60 दिवस. लय दिवसाचा कालावधीच नाही गेला. 60 दिवस लय झालं. हाणले असत्यान 10-20, 5-25 शॉट, ह्याच्या पलीकडे काय करीन. पण ह्या सगळ्या रंगारंग कार्यक्रमामध्ये ह्या सगळ्या भावनेत वाहून जाण्यापायी इतका मोठा गुन्हा पुढं धाडला हे कोणाला माहीत नसतं. आणि तेच मला तुम्हाला जाणीव करून द्यायची मेन. हा काय त्याने काय तोडून तर नाही नेली, केलं असन सगळं असन, तिने सेल सोडलं. पण समाज रचना अशी घडलेली की तुम्ही आता कोणाची तरी बायको आहात, म्हणजे तुमच्या अधिकार गाजवणारा कोणीतरी आहे, नवरा आहे, ती ना कुंकू आहे, मंगळसूत्र आहे, जोडी बिडी सगळं आहे. दुपारच्या पारी कोणतरी हिच्या खोलीत शिरताना एक जणांनी बघितला की त्या नवऱ्याला पिन लावलीच. आणि ही लोक बरेच 80% लोक प्युअर पेताड असतात. तुम्हाला सांगतो 400 कमवायचे त्यातले 90ची देशी पेत्याची, तुमच्या माझ्यात सांगतो. हा आणि त्याला सांगितल्यावर ते करंटमध्येच म्हणलं असं आहे काय. त्यांनी स्वतः बघितलं, संबंध होते. संबंध आहेत का, बरं ठीक आहे. डायरेक्ट गेला तो ह्या सुनील रावतकडं. मग त्यांचे ते शिव्यांची डिक्शनरी वेगळी, बहन के टिंब टिंब, तेरे माँ की टिंब टिंब, अशी. तुम्हाला सांगतो मी आता लय भारत फिरलेलो आहे बऱ्यापैकी. शिव्याची जी क्वालिटी आहे का, ती लोक लय मागे आहेत. ती करणीला कशी असू द्या, शिव्या त्यांना लय अशा खतरनाक देत नाही. शिव्याला 1 नंबर आपला माणूस आहे महाराष्ट्र नाथखोळा. शिव्याची डिक्शनरी आपली एवढी खतरनाक आहे की समजा 2 महिला जरी शिव्या द्यायला लागल्या तरी बाजूला थांबले लोकसुद्धा पळून जाणार सगळी. हा शिव्या लय खतरनाक, जाऊन द्या बरोबर द्या. तर ती लागली, त्याला दम दिला. मला परत फोन केला किंवा जर असे केले हाय इथं बंद कर. हा होता नियतीचा संकेत. पाळला का त्यांनी, नाही पाळला. ही अवलादाशी होती. देताना विषय सोडून काय फरक पडत होता का. झालं तेवढं, गावलं तेवढं, पावलं म्हणायचं, द्यायचा विषय सोडून. पण नाही, ही अवलाद त्याला म्हणली ते केस झटका मारू मारू, तेरी बीवी के 7 महिने सुहागरात किया, क्या उखाड लेगा तो उखाड ले. त्यांचं ते बोलणं बिनलं एवढून असतं. उखाडले, बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. याच्या डोक्यात लगेच फिट बसलं. काटा तर काढायचा आहे, कसा काढायचा, कुठं काढायचा, किती काढायचा, ही त्याच्या डोक्यात फिट. पण तो जो पुष्पराज आहे तिचा नवरा त्या मीनाचा, हा इतका शार्प होता की त्यांनी म्हणला की आपल्या विरोधात आपली बायको उलटू शकते. त्याच्यामुळे त्यांनी तिच्यासंग भांडण केलं. 4-8 दिवसांनी भांडण केलं की ते भांडणाचा परिणाम असा झाला की मैके जाऊन मैके, तुम्हाला तू मैके नाही, मी तुला सोडून देतो मैके, चल मायके केला. आला त्याच्या MP ला जाऊन त्याच्या घरी सोडून आला त्याला. आता ह्याचा कार्यक्रम भेटला, याचं लक्ष आता हे इथंच आहे सुनील रावत. मग 2 रोटी पंटर त्याचे बी होते. काय त्याला आम्ही दाखवलं असन, काय दाखवलं असन. त्यांना म्हणला संतोष कुमार एके, शिवेंद्र एके, हे 2 आणि हा 3रा पुष्पराज. त्या दोघाला मला माझं त्याचं पटत नाही. तुम्ही त्याला फक्त रेल्वे रोडाकडनं या, संध्याकाळी 8ला बसा, पार्सल बिर्सल खर्च सगळा माझा, शेव पण माझी, तिखट शेव लागते कधी कधी, तुम्हाला माहीत नाही. जाऊ द्या मला गाडी मानला. 2-4 क्वार्टर दिल्या. त्यांनी गोड बोलून ते सुनील नेला रेल्वेच्या रोडाच्या कडेला. त्या ठिकाणी पाजली कच्चून. पाजल्यानंतर तो तिथं आला, पाठीमागून आला.
दोरी टाकली, लागला आवळायला. बाकी दोघांनी टंगड्या दाबून धरल्या, गळा आवळून त्या सुनील रावत आपल्या बायकोचा ठोक्या मारून टाकला. बरं मारून द्या. ह्यांची अक्कल 10 रुपयाच्या नशेत इतकी भारी चालली. प्लॅनिंग कसं केलं बघा. म्हणले ह्याचं तुकडं जर झालं तर कावळं खाऊन घेत्यान, कुत्री खाऊन घेत्यान, पोलिसला बॉडी सापडायची नाही. आपल्याला काय माहीत काय केलं. इथं काय आता रेल्वेच्या कडेला इकडं काय आड जागेवर कुणी नाही बघायला. उचलला त्याला, त्या रेल्वे रोडावर टाकला. पण लगेच नाही टाकला. त्यांनी काय केलं, लाईनमन जाऊन दिला. ती बॅटरी घेऊन चेक करतात. ती तिथंच थांबून राहिली. जेव्हा गाडीचा आवाज असा हॉर्न आला, म्हणले आली. आणि रात्रीचं कसं आहे 9-9:15 वाजता धड ते तुम्हाला माहिती आहे रेल्वेची फिलिंग 4 किलोमीटर आधीची ती रेल्वे अशी रूळ धड करायला लागतात. त्यावेळेस ती बॉडी तिथं टाकली आणि लांब जाऊन उभं राहिली. ती गाडी धडा त्याच्याहून गेली, काही विषय नाही. पण ती बॉडी टाकलेली आतमध्ये वॉकी टॉकी सगळा विषय असतो. त्यांनी लगेच तिथलं पोलीस स्टेशनला 1 सेकंदात सांगितलं, गाडी गेली नाही, गाडीचा काही संबंध नाही, कायदेशीर. की अशी व्यक्ती एक आत्महत्या केली का पडली होती, पण बॉडी निस्तेज पडली होती, बघा काय विषय. लगेच रेल्वे पोलीस हजर, तिथल्या स्थानिक इचलकरंजी पोलीस स्टेशनचे पोलीस हजर. बॉडी पाहिली तर बॉडी कात्रीने कसा कागद कापाव तशी मधून कट झालती. आणि यांनी टांगड्या रुळाकडे आत टाकल्या होत्या आणि डोकं बाहेर टाकलं होतं. डोकं चेहऱ्याचा स्पष्ट दिसत होतं. मग त्यांनी त्या पॅन्टी ते झालतं, टांगड्याचं बिंगड्याचं तुकडं झालतं थोडं, पण इकडं बॉडी चांगली होती, ओळख पटण्याजोगी. त्यांनी तो फोटो आले, म्हणले हा याचे कामगार, हे लाल पिवळी शर्ट, ही 50 रुपयाची शर्ट, ती पॅन्ट, हे जे जीन्स बिन्स असतात ना तसले, हे प्रकार, रंगीत केस बिस, गुटखा खाल्ल्याला सगळा तोंडाला, ही परप्रांतीत असं. म्हणजे कामगारापैकी फिरवले गेले. दुसऱ्या दिवशी ओळख पटली की लगेच म्हणले कोण, काय म्हणले इथं राहत होता. आणि काही आता पोलीस आहेत ते गुप्तहेर, यांच्या माहिती काढली. म्हणले लफडं होतं, सगळं होतं. ती बाया तिकडे गेली. पुष्पराज, त्याचे ते मित्र संतोष कुमार आणि शिवेंद्र, तिघं बेपत्ता म्हणले. पोलिसांनी डोकं चालू लावलं लगेच. मोबाईल सिव्हिलर्सला टाकलं, कुठं आहे काय आहे. त्यांनी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर अटक केली पोलिसांनी. तिघांनी सदर प्रकारचा असा जबाब दिला की आम्ही अशा प्रकारे हे हत्याकांड केलं किंवा काय केलं. मग त्याला मारोस्तवर त्याला ठोके. आता मला कसं आहे माहिती आहे का, खून टाळता आला असता हा कसा कोणा, त्याच्या आईवडिलाला सांगून. आणि ही बी मेलेला असे, याच्याबद्दल काय सहानुभूती बाळगायची गरज नाही. की एकदा नियतीने संकेत देऊन पाहिला होता की तू सुधर अजून बी, याला कळलंय. पाहिजे MIDC सोड, गावाकडचा दुसरीकडचा, यांच्या महाराष्ट्रात सगळ्या MIDC यांच्या पाहुणे रावडीने ओळखी आहेत. एकीकडे गुन्हा केला की बरे दुसऱ्या MIDC, वाळूंज MIDC गुन्हा केला की कारेगाव MIDC, तिथून गुन्हा केला की अजून कुठे बी जाते, नाशिकला जाणार, कुठेही जाणार. सगळे बिहाऱ्यांनी बेतावला आहे महाराष्ट्र फार. हा, बरेचसे क्रिमिनल आहेत त्याच्यामध्ये. दुःख या गोष्टीचं आहे, तुम्हाला सांगतो की ह्यो 17 वर्षाचा बिगर आखलीचा ठोक्या मेला. ही 3 जण बिनबोभाट आत गेली. जिच्यामुळे एवढं रामायण घडलं, जिच्यामुळे एवढं महाभारत घडलं, ती बाई अजूनही खाऊन पिऊन बापाची इथं मस्त आहे. आणि तिसरा कोण मिळतो का याच्या शोधात आहे. त्याच्यामुळं एक अशी एखादी अवला संपर्कात आली आणि तिने जर खुणावलं, बरं स्त्री माते सामान मानायचं, पुढं चालायचं, जाऊन दे गाडी, आपल्या डोक्याला ताणच करून घ्यायचा नाही. काय होईल माहिती आहे का, की कसा कोणाचा काटा काढला जाईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे एवढं तुम्ही जर घेतलं तरी लय डोक्यावरून पाणी गेलं राजाओ. रामकृष्ण हरी माऊली.